नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। एसटी बसमधील चालक किंवा वाहकाच्या ओळखीने एखादे पत्र, औषध किंवा जेवणाचा डबा पाठवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण आता असे करणे महागात पडू शकते। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांवर प्रवाशांचा खूप विश्वास आहे। त्यांच्याकडे दिलेली वस्तू हमखास सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे जाते अशी खात्री देणाऱ्याला असते। पण आता प्रवाशांकडून परस्पर पार्सल वस्तू स्वीकारणे किंवा त्यांची ने-आण करणे एसटी कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही। एसटी प्रशासनाने पार्सल वस्तूची ने-आण करण्यासाठी एका खासगी कंपनीला टेंडर दिले जाते। त्यामुळे प्रवाशांना एखादी वस्तू पाठवायची असेल तर ती त्यांनी या कंपनी मार्फतच पाठवावी। तसेच कर्मचारी परस्पर पार्सल नेताना आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे आदेश परिवहन महामंडळाकडून काढण्यात आले आहेत। या संदर्भात बस स्थानकावर पार्सल कार्यालय सुरू आहे। येथून मिळणारी पार्सल वाहकांनी काळजीपूर्वक न्यावीत, असे आदेश काढण्यात आले आहे। याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची देखील बातमी आहे। महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी वाढवला आहे। आता एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात 4 महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे। महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी 2 सत्रात प्रत्येकी 1 महिन्याने वाढवलाय। म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 2 महिने जास्त फॅमिली पासचा लाभ घेता येणार आहे। त्यानुसार पहिले सत्र जानेवारी ते जून 2 महिने मोफत प्रवास असेल। दुसरे सत्र जुलै ते डिसेंबर 2 महिने मोफत प्रवास असेल। महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी या संबंधीचे परिपत्रक जारी करत सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत। मात्र आता एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।